चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम् एक वाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र, जीवाची कल्याण करणारी ही रामकथा, जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी ही रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देते। तर ही रामकथा जीवनामधल्या सर्व प्रश्नांची उत्तरे, अशी ही सुरस अवीट पवित्र याचा विको कमी कर गोड श्रीराम कथा आज श्रीराम कथेचा तृतीय दिवस आहे, म्हणजे तिसरा दिवस आहे। कालपर्यंत आम्ही श्रीराम जन्मकथा पूर्ण केली। कौसल्या माईच्या पोटी राम प्रभू जन्म घेतात, कैकई मातेच्या पोटी भरत जन्म घेतात, सुमित्रा मातेच्या पोटी लक्ष्मण शत्रुघ्न जन्म घेतात। अयोध्येमध्ये आनंद आहे। कालच श्रावण बाळाची कथा झाली महाराज। दशरथ राजा ज्या गोष्टीसाठी दुःखी होते आज ती त्यांची गोष्ट पूर्ण झालेली आहे। त्यांना 4 पुत्ररत्न प्राप्त झालेले आहेत। राम प्रभूचा जन्म झालेला आहे आणि राम प्रभू जन्मल्याबरोबर सर्व सख्या महाराज दशरथजी पर्यंत पळत जातात। पळत गेल्यानंतर महाराज दशरथजीला सांगतात, अयोध्यापती की जय हो, महाराज की जय हो। का? कौसल्या माईने एका बाळाला जन्म दिला। दशरथ राजाला आनंद झाला, नाचू लागतात दशरथजी। इतक्यात दुसरी सखी येते। आला 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 प्रभू रामचंद्र आला, आला 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 प्रभू रामचंद्र आला। बोला प्रभु रामचंद्र आला, आला 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 प्रभु रामचंद्र आला, आला 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 प्रभु रामचंद्र आला, आला 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 प्रभु रामचंद्र आला। कौशल्याचा रामाला दशरथाचा पुत्राला, कौशल्याचा रामाला दशरथाचा पुत्राला, आला 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 प्रभु रामचंद्र आला, आला 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 प्रभु रामचंद्र आला। जन्म झाला। इतक्यात दुसरी सखी येते। ती सांगते कैकई मातेने एका बाळाला जन्म दिला। तिसरी सखी येते, ती सांगते सुमित्रा मातेने 2 बाळांना जन्म दिला। महाराज दशरथ राजाच्या आनंदाला पारावार नाही। दशरथजी नाचू लागतात आणि मग असे काही दिवस गेल्यानंतर त्या अयोध्यावासी जनांच्या जेव्हा राम प्रभू जन्म घेतात त्यावेळेस 1 महिना केव्हा कधी कसा संपला हे त्यांच्या लक्षात येत नाही। हे त्यांच्या लक्षात येत नाही। याचा अर्थ आहे 1 महिना सूर्य जागेवरती थांबला। 1 महिना थांबला म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वेळ कसा गेला हे कळत नाही, त्याला म्हणतात सूर्य थांबला। आणि मग अयोध्यावासी जनांच्या 1 महिना केव्हा कधी कसा संपला हे त्यांच्या लक्षात येत नाही। ही कथा सांगत असताना
कौसल्या माईचे रामचंद्र प्रभू ज्यावेळेस लहान असताना रामप्रभू खूप रडायला लागतात. रडायला लागल्यानंतर कौसल्या माता समजवण्याचा प्रयत्न करते, दशरथजी समजवण्याचा प्रयत्न करतात, पण बाळ रडायचं थांबत नाही. इतकं रडतं कुणी समजवलं तरी रडायचं थांबत नाही. आणि मग कौसल्या चिंतातूर, दशरथजी चिंतातूर, सगळ्यांना चिंता काय झालं असेल बाळाला. कालपासून बाळ रडतंय. कसं रडतय ग बाळ माझतान, 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 कसं रडतय ग बाळ माझतान. बाळ रडतंय, रडायचं थांबत नाही. हे चालू असताना महादेव पार्वतीला सांगतात, त्यावेळेस उस समय मैंने चोरी की भवानी. पार्वती माता म्हणतात, महादेव बड़ा देव सब देवन के बाबा आप चोरी करते हो. महादेव जी म्हणतात, हा देवी उस समय मैंने चोरी की. पार्वती माता म्हणतात, लेकिन आपने चोरी किस लिए की. तेव्हा भगवान शंकर सांगतात, पार्वती मला सुद्धा माझ्या बाळरूप रामाचं दर्शन घेण्याची इच्छा होती. मला सुद्धा माझ्या रामाला बघायचं होतं, त्यामुळे मला चोरी करावी लागली. महादेवजी सांगतात, लक्ष देऊन ऐका, खूप गोड कथा आहे की मी आणि काकभृषुंडी दोघांनीही संन्यासाचा वेश धारण केला. हातात कमंडलू, पायात खडाऊ, रुद्राक्षाच्या माळा, दाढी वाढलेली, जटा वाढलेले, भस्म लावलेले मी गुरु आणि काकभृषुंडी माझा शिष्य. महादेवजी सांगतात, मी गुरु आणि काकभृषुंडी माझा शिष्य, आमची गुरु शिष्याची जोडी आम्ही अयोध्येत गेलो. अयोध्येत गेल्यानंतर तिथे जे दारावरती गेटमॅन उभे असतात ना, त्यांनी आम्हाला अडवलं. विचारलं की कहा जा रहे हो. आम्ही सांगितलं की महाराज जी को जो बेटा हुआ है ना उसका दर्शन करना है. ते शिपाई म्हणतात, मत जाओ, हमारे महाराज जी के बेटे को नजर लग जाएगी. शिपाई म्हणतात, आत आम्ही जाऊ देणार नाही, तुम्ही कोणीही याला आम्ही आत जाऊ देऊ असं होईल का. आमच्या महाराजांचं बाळ लहान आहे, त्याला दृष्ट लागू शकते, आम्ही जाऊ देत नाही तुम्हाला. मग महादेवजी म्हणतात, आम्ही काकभृषुंडी आम्ही शरयू नदीच्या काठाला आलो. तिथे आसन मांडलं आणि आसन मांडून मी माझ्या ध्यान रामाचं केलं. इकडे कौसल्यामाईच्या मांडीवरती रामप्रभू रडतात. आसन मांडून ध्यान रामाचं केलं. रामाने प्रार्थना मान्य केली. आणि मग रडत असताना काही पर्याय करून रडायचं थांबत नाही. त्यावेळेस मग एक पर्याय उरला त्यांना, की ती म्हटले की एक म्हातारी आजी कौसल्यामाईकडे येते. ती म्हणते, कौसल्या बेटी क्या माँ, बहुत रो रहा है तुम्हारा बेटा. हाँ, कल से रो रहा माँ, क्या हुआ कुछ पता नहीं. तेव्हा आजी सांगते की हमें तो ऐसा लगता है कौसल्या के किसी की बुरी नजर लग गई होगी करके रो रहा है तुम्हारा बेटा. मला वाटतं बाळाला दृष्ट लागली असावी, त्यामुळे बाळ सारखं रडतंय. आणि मग काय करावं लागेल आजीला विचारलं. आजीला सगळ्यांना माहित असते दृष्ट कशी काढायची. मग ती आजी सांगते की कोणाला तरी दृष्ट काढणारा बाबा आपल्याला बघावा लागेल, त्यावेळेसच आपल्या बाळाची दृष्ट निघेल. आणि मग आता काय करावं, तर दौंडीवाल्याला बोलवलं. आणि दौंडीवाले दौंडी देत 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 अयोध्येत फिरतात. हे क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला बाबा, हे क्या कोई बाळाची नजर उतारने वाला बाबा, असे फिरत फिरत ते शरयू नदीच्या काठावरती येतात. आणि तिथे आल्यानंतर मग महादेवजी साधूच्या वेशामध्ये बसलेले, त्यांच्या शेजारी काकभृषुंडी बसलेले. तिथे आल्यानंतर ते दवंडीवाले त्यांना विचारतात, हात जोडले, नमो नारायण नमो नारायण. विचारलं महादेवजीला की कौन हो आप. महादेवजी म्हणतात, हम सन्यासी है. कहाँ रहते हो.
महादेव जी सांगतात की हिमालय की गुहा में क्या करते हो? तपश्चर्या। अच्छा तो आप तपस्वी है जी, तो छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो? महादेव जी बोले अच्छी तरह जानता हूँ, बस इजाजत चाहिए. एवढंच पाहिजे होते महादेवाला की मला आतमध्ये कसं जाता येईल. महादेव जी म्हणतात अच्छी तरह जानता हूँ नजर किसकी निकालनी है. म्हणतात काय करावं लागेल हो? ते म्हटले काय नाही, फक्त तुम्ही मला ज्या बाळाला नजर लागली ना त्या बाळाकडे घेऊन जावा. आणि मग ते दवंडीवाले पुढे चलतात, मागे महादेवजी काकप्रशुंडी साधूच्या वेशातले जात असताना गेटमॅन होतेच तिथे. त्यांनी बघितलं दवंडीवाले आता कोणी अडवलं तर बाळाची नजर काढायच्या बाबांना म्हटलं सन्मानाने आत न्यावा लागेल. आणि मग दवंडीवाले म्हणतात बाजू हटो, नजर उतारने वाले महाराज हे, बाजू हटो. सर्वांना बाजूला करतात आणि यांना आतमध्ये घेऊन जातात. तेव्हा महादेवजी त्या गेटमॅनकडे बघतात. त्यांनी त्यांना हाकलून दिलं होतं, पण आता ते सन्मानाने आतमध्ये जातात. आणि मग गेल्यानंतर बाहेरच उभा करतात. आता राजाच्या महालामध्ये सहजासहजी कोणाला जाऊ देत नाही, म्हणून त्या साधूंना बाहेरच उभा केलं. आणि ते दवंडीवाले कौसल्यामाईकडे जातात आणि जाऊन म्हणतात की माताजी माताजी, दो सन्यासी आए हैं, तपस्वी संत है और बच्चे की नजर उतारना अच्छी तरह जानते हैं, वो आपकी इजाजत मांग रहे. तेव्हा कौसल्यामाईला खूप आनंद झाला की माझ्या बाळाची नजर काढण्यासाठी कोणीतरी साधू येत आहेत. म्हटले सन्मानपूर्वक त्यांना आतमध्ये घेऊन या. मग आतमध्ये आणलं. महादेवजीने साधूच्या वेशातल्या कौसल्यामाईला नमस्कार केला आणि मग कौसल्यामाईने त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर मग सांगितलं की बाबा तुम्हाला नजर काढायला येते? हो म्हटले. मग काय करावं लागेल? महादेवजी म्हणतात बस ज्या बाळाला नजर लागली ना माता, त्या बाळाला माझ्याकडे द्या. ज्या बाळाला नजर लागली त्या बाळाला माझ्याकडे द्या, बस कुछ नहीं करना पडेगा बा, नजर उतर जाएगी. आणि मग कौसल्यामाईने महादेवजी बसलेले साधूच्या वेशातले बाळरूप रामाला कौसल्यामाईने महादेवजीच्या मांडीवरती दिलं. महादेवाने त्यांना आपल्या मांडीवरती आडवं घेतलं. घेतल्यानंतर जेव्हा राम प्रभूकडे महादेवजी बघतात तेव्हा महादेवजीचे डोळे पाण्याने डबडबले. का? ज्यावेळेस दोघांच्या हरिहराच्या चार नेत्राचं मिलन झालं तेव्हा महादेवजी ढसाढसा रडू लागतात आणि माझे रामप्रभू हसू लागतात. आता कोण रडत होतं यातलं? रामप्रभू रडत होते. पण महादेवजीला जेव्हा बघितलं तेव्हा रामप्रभू हसू लागतात आणि महादेवजी रडू लागतात. महादेवजी म्हणतात बस याही वेळेला दर्शनाची इच्छा पूर्ण केली श्रीरामा. रामप्रभू हसतात याही वेळेला दर्शनाचा चान्स तुम्ही सोडला नाही महादेवा. म्हणून ते रडत होते आणि हे हसत होते. पण कौसल्यामाईला वाटलं किती दृष्ट काढणारा चांगला बाबा आहे. माझ्या बाळाचं रडणं थांबवलं आणि स्वतः रडू लागला. किती दृष्ट काढणारा चांगला बाबा आहे. बस विश्वास बसला. आता आपल्या आईला वाटतं आपल्या बाळाची नजर काढणारा जर कोणी भेटला ते रडायचं थांबलं तर आईला चांगलं वाटतं. तसं कौसल्यामाईला वाटलं की किती चांगला बाबा हे, स्वतः रडतो. मग बाबावरती विश्वास बसला. म्हटले बाबा तुम्ही माझ्या बाळाची दृष्ट काढली, आता तुम्हाला भविष्यही माहिती असेल ना पुढचं? महादेवजी बोले हा माता, तो भविष्य बताओ ना उसका. महादेवजी म्हणतात माता ये जब 14 साल का होगा ना इसको एक महात्मा आएगा और इसको ले जाएगा. 14 वर्षाचा होईल त्यावेळेस एक महात्मा येईल आणि ह्याला घेऊन जाईल. एवढं ऐकलं कोणत्या आईला वाईट वाटणार नाही. तेव्हा कौसल्यामाई म्हणतात की बाबा काही दक्षिणा वाढवून घ्या, पण असं काही सांगू नका ना. एकुलता एक माझा राम आहे, प्रिय पुत्र आहे. तेव्हा महादेवजी साधूच्या वेशातले म्हणतात आम्ही काही आमच्या मनाचं सांगत नाही, याच्या हातावरती जी रेषा आहे तेच आम्ही सांगतो. आणि मग हे ऐकल्यानंतर कौसल्यामाईला पुढची इच्छा होती की राज्याभिषेकाची. कौसल्यामाई म्हणते बाबा आपको राज्याभिषेक का ही महत्व मालूम होगा, मेरा राम राजा होगा ये. तेव्हा महादेवजी म्हणतात आत्ताच तर तुमचं बाळ जन्मलं ना, थोडंसं मोठं होऊ द्या माता, एक दिवस येईल आणि फुकट सांगून जाईल. का? महादेवजीला माहित होतं राम राज्यावर बसायच्या अगोदर 14 वर्ष वनवासात जाणार आहे, पण हे जर कौसल्याला सांगावं तर तिला दुःख होईल. म्हणून महादेवजी म्हणतात आत्ताच जन्म झालाय बाळाचा, थोड्या दिवसांनी येईल आणि फुकट तुमचं भविष्य सांगून जाईल.
आणि ह्यांचं हे संवाद चालू असताना महादेवजी सोबत आलेले काकवृषुंडी. आता ह्यांचं बोलणं चालू आणि काकवृषुंडी शांत बसले. काकवृषुंडी महादेवजीच्या पायाला हात लावतात, खुणवतात. आपको तो दर्शन हो गया कैलाशपति, लेकिन मैं तो वैसा ही रह जाऊंगा ना. महादेवजी म्हणतात, बातों बातों में चरण को हात लगाओ, तेरा भी उद्धार हो जाएगा. रामाचं दर्शन घ्यायचंय ना. ते म्हटले तुम्ही बोलत राहिले, मी तर तसाच राहिलो. ते म्हटले चान्स आहे तोपर्यंत बाळाच्या पायाला हात लावून घे, तुझा उद्धार होऊन जाईल. मग त्यांनी चरण स्पर्श केला. कौसल्यामाईकडे रामप्रभूला देतात. दिल्यानंतर मग आता साधूच्या वेशात म्हटल्यावर दक्षिणा स्वीकारावी लागते. मग कौसल्यामाईने जी दीक्षा दिली ती महादेवजीने स्वीकारली. पुन्हा प्रणाम करून कौसल्या मातेला त्यांनी राजमहल सोडला. इथपर्यंत कथा शिवजी पार्वतीला सांगतात. अशा प्रकारे आम्ही चोरी केली. आता प्रभूच्या नामकरण विधीचा सोहळा आहे. आतापर्यंत नाव ठेवलं नव्हतं, पण आता बारशाचा जसा कार्यक्रम असतो तसा आता कार्यक्रम आहे की प्रमुख वशिष्ठ जे आहेत आणि मग आता नावं ठरवली की 4 मुलांची 4 नावं ठेवायची. तर काय काय ठेवायची असा प्रसंग असताना मग प्रमुख वशिष्ठ जे आहेत, वशिष्ठजी म्हणतात की ज्याच्या नावाने त्रैलोक्य सुखी होईल असा कौसल्येचा पुत्र, त्याचं नाव काय? राम. ज्याच्या नावाने त्रैलोक्य सुखी होईल असा पुत्र राम. कैकईचा पुत्र जो या जगाचं भरण पोषण करेल त्याचं नाव काय? भरत. आणि सुमित्रेचे 2 पुत्र. ज्याच्या नावाने शत्रूचा नाश होतो त्याचं नाव शत्रुघ्न. आणि जो जगाला आधार होईल असा 4थ्या क्रमांकाचा, त्याचं नाव लक्ष्मण. लक्षात राहिलं सगळ्यांच्या? चौघांची नाव राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. चौघांचाही नामकरण विधी सोहळा झालेला आहे. आणि मग आता पुढे प्रभू रांगायला लागतात. पिवळे त्यांना झगे घातलेले कुरळे कुरळे केस आहेत. धनुष्याला बाण लावावा अशा त्यांच्या भुवयांचा आकार आहे. आणि मग आता प्रभू ज्यावेळेस रांगायला लागतात त्यावेळेस बरेच महात्मे प्रभूच्या दर्शनाकरता येतात. त्यांना वाटतं मला प्रभूचं दर्शन व्हावं. जे झाडाला उलटे टांगणारे, तपश्चर्या करणारे, त्यांना वाटतं आम्हाला राम प्रभूचं दर्शन घ्यावं. मग ते येतात आणि मग ते सुद्धा कौसल्या माता त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. आता एवढा वेळ नाही मला सांगण्याकरता, म्हणून अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. पुढे आता प्रभू 14व्या वर्षात पदार्पण करते होतात. आपल्या वशिष्ठ गुरूंकडे शिकण्याकरता जातात. गुरुग्रह पडन गैर गुराही, अल्पकाल विद्या सबपय. अगदी थोडक्या वेळामध्ये प्रभू रामचंद्र, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न हे 4ही भाव विद्या प्राप्त करतात. आता विद्या प्राप्त झाल्यानंतर ते गुरु वशिष्ठाच्या आश्रमातून आपल्या अयोध्येमध्ये परत येतात. अयोध्येमध्ये आल्यानंतर एक दिवशी विश्वामित्र ऋषी त्यांना राक्षस खूप त्रास देतात. आणि राक्षस त्रास देत असताना त्यांना विचार पडला की आता काय करावं, म्हणजे राक्षस आपला यज्ञ विध्वंस करणार नाही, यज्ञाचा भंग करणार नाही. आणि मग त्यांना आता सुचलं की आपण अयोध्येत गेलं पाहिजे. अयोध्येत भगवंताने जन्म घेतला, आपण तिथं गेलं पाहिजे. आणि मग अयोध्येमध्ये आल्यानंतर ब्रह्मवृंदांच्या समवेत दशरथजी बसले होते. त्यांनी बघितलं लांबूनच विश्वामित्र ऋषी येत आहेत. ज्या वेळेस संत घरी येतात त्यावेळेस समजावं पूर्वजांची पुण्याई फळाला. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख होतो कैसा, संत चरण पावलो. आणि मग विश्वामित्र ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस दशरथजी पळत जाऊन साष्टांग दंडवत त्यांना घालतात. घातल्यानंतर म्हणतात की ही कारण आगमन तुम्हारा बाबा, आप आये हो तर आप अंदर आये. मग विश्राम झाला, फलाहार झाला. आणि मग 3रा प्रहरी दशरथजी विचारतात की किसलिए आये हो महाराज. तेव्हा विश्वामित्र सांगतात, राजा दशरथा, बराच दिवस झाला मी यज्ञ करतोय, पण राक्षस मला खूप त्रास देतात, माझा यज्ञ पूर्ण होऊ देत नाहीत. त्यासाठी मला यज्ञ रक्षणासाठी तुझे 2 पुत्र राम आणि लक्ष्मण पाहिजे. आता कोणीही आल्यावर आपल्याला विचारलं तर तुमचे मुलं आम्हाला द्या, थोड्या दिवस रक्षण करण्याकरता, आपण देऊ का? लगेच नाही देणार. आणि दशरथजीला तर खूप दिवसातून झाले होते, ते देऊ शकतात का? दशरथजी म्हणतात, कुछ भी मांगो बाबा, कुछ भी मांगो, मैं मेरा प्राण दे सकता हूँ लेकिन राम नहीं. आप कुछ भी मांगो, धेनु धाम धुम्मी कुछ भी मांगो,
मैं आपको दे सकता हूँ लेकिन मैं मेरा राम नहीं दे सकता, मैं प्राण दे सकता हूँ. असं म्हटल्यानंतर मग विश्वामित्रांना राग आला. विश्वामित्र म्हणतात तू राम नाही देत. म्हटले राजा तुला पुत्र कसे झाले रे? ते म्हटले की यज्ञ करावा लागला. आवाज करू नका, शांतता ठेवा जा. ते म्हटले यज्ञ करावा लागेल. मग पुत्र होण्याकरता तू यज्ञ केला. मग यज्ञ कुणी केला? ते म्हटले की शृंग ऋषीने यज्ञ केला. मग विश्वामित्र म्हणतात की आमच्याच पैकी एका ऋषीने यज्ञ केला. मग आमच्याच पैकी एक ऋषी यज्ञ रक्षणासाठी त्याच्यातले 2 मागतो, तर त्याचं तुझं काय जातं? तुला 4 पुत्र तर झाले ऋषीने यज्ञ केला म्हणून, आणि मग तेच ऋषी यज्ञ रक्षणाकरता त्याच्यातले 2 मागतो, तर तुझं काय जातं? ते म्हटले मी राम नाही देणार. मग विश्वामित्र रागाने लाल झाले आणि ताडकन उठून बाहेर निघून चालले. आणि जात असताना म्हणतात लक्षात ठेव राजा, तू मला राम देत नाही ना, तुझ्या पूर्वजांचं हरिश्चंद्र चरित्र आठव, कळेल विश्वामित्र. आणि मग पुढे जातात. वशिष्ठ शेजारी होते दशरथाच्या. आणि मग वशिष्ठ सांगतायत की दशरथा तू तुझे 2 पुत्र राम आणि लक्ष्मण त्यांच्या यज्ञ रक्षणाकरता दिले पाहिजेत. मग गुरूंचा शब्द म्हटल्यानंतर दशरथजी पळत जातात. थांबवलं विश्वामित्रजींना आणि सांगितलं रामासोबत लक्ष्मणालाही घेऊन जा. आणि मग राम लक्ष्मणाची तयारी सुरू झाली जाण्यासाठी तयारी सुरू झाल्यानंतर विश्वामित्र थांबतात. रामप्रभू दशरथजीच्या पाया पडतात. रामप्रभूने रामाचा आणि लक्ष्मणाचा हात विश्वामित्राच्या हातात दिला आणि सांगितलं राघव जी पिताजी, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है, उनकी आज्ञा का उल्लंघन मत करना बेटे, वो जैसे कहते वैसा ही चलना. ठीक है पिताजी. आणि मग राम लक्ष्मण विश्वामित्रासोबत यज्ञ रक्षणा करता जातात. आल्यानंतर दुसऱ्या दिवशी यज्ञाचं नियोजन चालू आहे. राम लक्ष्मण हे धनुष्यबाण हातात घेऊन उभे आहेत आणि सांगतात गुरुदेव आप यज्ञ की तयारी कीजिए, हम 2 भाई तयार हे लक्षण केली आहे. 2 जण तयार राहतात. आणि ज्या नेहमीच्या प्रमाणे राक्षस युद्धामध्ये भंग करण्यासाठी आकाश मार्गे येत होतात ते राक्षस 2 सुबाहू आणि मारीच आकाश मार्गे येतात. विश्वामित्रांचा यज्ञ चालू आहे. आकाश मार्गे आल्यानंतर रामप्रभूने 1 बाण मारला, सुबाहूचा नाश केला. आणि 1 बाण मारून मारीजीला 400 कोस समुद्राच्या पलीकडे पाठवला. त्याला मारला नाही, फक्त पाठवला मारीजीला. का? प्रभूला वाटलं आता जर मारीजीला मारावं तर सीता हरिण बघल कुठून, आणि तिने नाही बघितलं तर सीताला रावण चोरून नेलच कसा. त्यांनाही चोरली तर मला रावणाला मारता येत नाही, म्हणून मारीजीला मारला नाही. त्याला फक्त 400 कोस समुद्राच्या पलीकडे पाठवला. पाठवल्याबरोबर मग विश्वामित्राचा यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर राघव हमारा यज्ञ तो पूरा हुआ है, पण आता जनकाच्या इथे खूप मोठा यज्ञ चालू आहे. जनक राजा त्यांच्याकडे धनुर्यज्ञ चालू आहे. धनुर्यज्ञ म्हणजे धनुष्य उचलण्याचा कार्यक्रम. पण विश्वामित्रांनी म्हटले असते तिथं जर लग्नासाठी धनुष्य उचलायचा कार्यक्रम चालू आहे तर राम तिकडे येणार नाही. का? राम म्हणेल की माझ्या बापाने तुम्हाला यज्ञ रक्षणा करता आम्हाला तुमच्यासोबत पाठवलंय, आम्ही काय लग्नासाठी तुमच्याकडे आलेले नाही. म्हणून विश्वामित्र शब्द उलटून वापरतात. ते म्हणतात राघव जी गुरुदेव हमारा यज्ञ तो पूरा हुआ है, हाँ लेकिन जनक जी के यहाँ बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा है, तो हम उस कभी पूरा करते हैं. राम जी बोले मैंने तो यज्ञ के लिए अवतार लिया है, मैं आऊँगा. आणि मग राम लक्ष्मण मिथिलेच्या ठिकाणी जायला निघतात. आणि रामायणामध्ये 3 नगराचा उल्लेख आहे. एक अयोध्या, एक मिथिला आणि एक लंका. लक्ष इकडे द्या. रामायणामध्ये 3 नगराचा उल्लेख आहे, अयोध्या, मिथिला आणि लंका. अयोध्येमध्ये पूर्ण सज्जन आहेत, पण एक दुर्जन शंका घेणारा आहे. लंकेमध्ये पूर्ण लंका दुर्जनाचं गाव आहे, पण एक तिथे सज्जन आहे. कोण? विभीषण. म्हणून अयोध्या पूर्ण सज्जनाचं गाव, तिथे शंका घेणारा एक तरी आहे. लंका पूर्ण दुर्जनाचं गाव, पण तिथे एक सज्जन आहे. पण मिथिला एक असं नगर आहे तिथे फक्त सज्जनच राहतात, ते राजा जनकाचं नगर मिथिला नगर. आणि मग
त्या नगराचे राजा जनकजी तिथे धनुष्य उचलण्याचा कार्यक्रम आहे. विश्वामित्र निघण्यासाठी राम लक्ष्मण सोबत घेऊन जात असताना एक सुंदर आश्रम आहे वाटेमध्ये. ते बघितला आश्रम. प्रभू म्हणतात, गुरुदेव आश्रम खूप सुंदर आहे, मध्ये दगड पडलेला आहे आणि आतमध्ये राहायला तर कोणीच नाही, एवढा सुंदर आश्रम आहे. त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात, रामा याच्या मागे फार मोठी कथा आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. पण रामप्रभू म्हणतात, आम्हाला थोडीशी ऐकण्याची इच्छा आहे, सांगा ना थोडक्यात. मग विश्वामित्र सांगतात, ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या, गौतम ऋषी हे तिचे पती, आणि त्यांनी हिला शाप दिला की तू दगड होल पडशील. याच्या मागे कथा आहे, पण एवढा वेळ नाही. ज्यावेळेस अहिल्याचं लग्न होतं, ब्रह्मदेवाने पण ठेवला, जो पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल, 5 प्रदक्षिणा करून येईल, त्यालाच माझी अहिल्या देण्यात येईल. पण 1 नंबर जो करून येईल, सगळेच येतील असं नाही, पहिला नंबर जो येईल त्याला माझी अहिल्या देण्यात येईल. मग सर्व देवी देवता सर्व आपल्या वाहनांच्या नुसार चालतात. महादेव नंदी बैलावरती, कार्तिक स्वामी मोरावर, इंद्रदेव ऐरावतावर इंद्रदेव, सर्व जर आपल्या वाहनावरती जातात. त्यावेळेस गौतम ऋषी हे गंगेमध्ये स्नान करत होते. स्नान करत असताना हे सर्व जातात. त्यांनी बघितलं, एवढे फास्ट हे कुठे चाललेत. आपण जर कोणी फास्ट निघालं तर म्हणतो ना, एवढ्या फास्ट तुम्ही कुठे चाललात. तसं गौतमजी म्हणतात, तुम्ही कुठे चाललात, पण एकही उत्तर द्यायला तयार नाही. का? ते म्हणतात, ह्या बाबाला सांगत बसवता आमचा नंबर जाईन ना, म्हणून सर्वजण पळत जातात. पण गणपती बाप्पाचं वाहन उंदीर जरासं थकलं, त्यामुळे ते थांबले. गौतम ऋषी विचारतात, गणपती बाप्पा ये देवता लोग इतने जल्दबाजी में कहाँ जा रहे? बोले ब्रह्मदेव के पास ये स्वयंवर है, उनकी कन्या अहिल्या का विवाह है, आणि अहिल्या त्यालाच माळ घालणार आहे जो पृथ्वीची 5 प्रदक्षिणा करून येणार आहे. आणि मग ते सांगत असताना गौतम ऋषी आपल्या आश्रमाकडे जात असताना एक कपिला गाय व्यायला झाली होती, आणि त्या गायीला गौतमाने ओल्या कपड्याने 5 प्रदक्षिणा घातल्या, आणि गौतमाला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त झालं, आणि गौतम सत्यलोकात आले. गायीला प्रदक्षिणा 5 घातल्यामुळे हे कितीही फिरले एकदम स्पीडने, पण ते तिथं पोहोचले नाहीत. आधी गौतम पोहोचले. का? गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या. गौतम पोहोचल्यानंतर मग तिथे अहिल्येने गौतमाच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली, आणि शेवटचं मंगलाष्टक चाललं होतं. वाजंत्री बहुगल बलान करणे, कुर्याक सदा मंगलम, शुभ मंगल सावधान. शेवटचं मंगलाष्टक तेव्हा आहे 120च्या वेगवाले तिथे येऊन पोहोचले. ते सर्वजण विचार करतात, आम्ही ज्यावेळेस निघालो त्यावेळेस हे म्हातारं गंगेमध्ये आंघोळ करत होतं, आणि हे आमच्या मागून आलंच नाही, तर याला अहिल्या दिलीच कशी. सर्वात जास्त राग आला तो इंद्राला, आणि इंद्र रागवला. इंद्र म्हणतो की ब्रह्मदेवा, तुम्हाला असं जर वशिल्यानं द्यायचं होतं तर तुम्ही आधीच व्हॉट्सअपला याला मेसेज कशाला केले, आम्ही कशाला आलो असतो एवढं पेट्रोल घालून, तुम्हाला असंच जर द्यायचं होतं. ब्रह्मदेव म्हणतात, वशिला वगैरे नाही हो, गाय हे पृथ्वीचं रूप आहे, आणि त्या गायीला ओल्या कपड्याने गौतमाने 5 प्रदक्षिणा घातल्या, गौतम सत्य लोकात आले, म्हणून मी माझी अहिल्या त्यांना दिली. पण इंद्रदेव म्हणतात, ठीक आहे, पण मी बदला घेईल अहिल्याचा. आणि मग एके दिवशी आश्रमामध्ये अहिल्या असताना गौतम ऋषी हे स्नानासाठी गंगेमध्ये जात होते. पहाटेच्या कोंबडा आरवला की गौतम ऋषी गंगेकडे आपले कमंडलू घेऊन जात असायचे कोंबड्याच्या आरवण्या. पण आता कोंबडे कधीही आरवतात, त्यांना वेळ दुपार सकाळ काहीच कळत नाही, कधी आरवतात. पण त्यावेळेसचं घड्याळ म्हणजे कोंबडा, त्याच्यानुसार लोक चालायची. मग एक दिवशी इंद्रदेवाने काय केलं, स्वतः इंद्रदेव गौतम झाला, आणि अग्नी आपण ज्याच्यावरती स्वयंपाक करतो तो अग्नी सोबत घेतला, आणि त्याला कोंबडा केलं. कोणाला? अग्नीला कोंबडा केलं. गौतम ऋषी हे इंद्रदेव स्वतः होतात, आणि ते दोघंजण सोबत आले, आणि गौतमाने त्या इंद्राच्या रूपातल्या गौतमाने सांगितलं अग्नीला, तू आरवायचं, त्यावेळेस हा खरा गौतम गंगेमध्ये स्नानाला जाईल. मग मध्यरात्रीच, सकाळ नाही काही नाही, मध्यरात्रीच त्या अग्नीच्या रूपातला कोंबडा आरवला, आणि आरवल्याबरोबर आता खऱ्या गौतमाला वाटलं, आतल्या आश्रमातल्या गौतमाला वाटलं की आता वेळ आपली स्नानाची झाली, आपण गेलं पाहिजे. मग खऱ्या गौतमाने कमंडलू उचलला, आणि स्नाना करता तो गंगेकडे जाऊ लागला.
आणि मग ह्या इंद्रदेवाने आतमध्ये प्रवेश केला. आणि मग गौतम ज्यावेळेस स्नानाला जातात तेव्हा मध्यरात्र होती, पण तिथे जाण्याच्या बरोबर गौतमाला गंगा साक्षात बोलते. गंगा गौतम ऋषींना म्हणते, माघारी फिरा गौतमा, फिरा माघारी, ही स्नानाची वेळ नाही, मध्यरात्र आहे, मी गंगा बोलते, फिरा माघारी. मग गौतम ऋषी तसेच कमंडलू घेऊन आपल्या आश्रमाकडे येतात. आश्रमाकडे आल्यानंतर आतमध्ये बघितलं तर गौतम एक दिसतात, पण त्यांना माहित होतं हे कोण आहे. ते म्हणतात, थांब इंद्रा, ओळखलं मी तुला, तू कोण आहे? इंद्रदेव आहे, तुला 1000 भेगा पडतील. आणि इंद्रदेव म्हणतो, मला क्षमा करा गौतमा, क्षमा करा, शाप द्या मला. ती म्हटले, गौतम म्हणतात की त्रेतायुगात श्रीराम ज्या धनुष्याचा भंग करेल त्याचा जेव्हा तू आवाज ऐकशील सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. आणि मग इंद्रदेव निघून जातात. मग अग्नीकडे बघितलं. अग्नीला म्हणतात, काय अग्नी, कोंबडाहून मदत केली तू इंद्रदेवाला, तुझ्या ज्वाला काळ्या पडतील. म्हणून अग्नीच्या ज्वाला काळ्या. आपण शेतकरी माणसं ऊसाचं पाचट पेटवलं की आपल्याला वरती दिसतं, ज्वाला अग्नीच्या काळ्या असतात. गौतमाने शाप दिला अग्नीला, तुझ्या ज्वाला काळ्या पडतील. आणि मग आपल्या पत्नी अहिल्येकडे बघितलं. अहिल्येला म्हणतात, तुला कळू नये पती कोण आहे, दगडाच्या हृदयाची झालीस, पाषाण होऊन पडशील. अहिल्या म्हणते, मला उशाप द्या, क्षमा करा पतिदेव. गौतम ऋषी सांगतात की त्रेतायुगात श्रीराम ज्या रस्त्याने जाईल त्याच्या चरण स्पर्शाने तुझा उद्धार होईल. म्हणून सर्वांना हे भजन पाठ आहे. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. 2 मिनिटं भजन करूया. सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं, ज्यांना ज्यांना हात दे. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रामचंद्र की जय. सर्वांना भजन पाठ आहे. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. विको कमी करा. हे क्रमाने भजन आहे. पहा तुम्ही, रघुवंशात जन्म, थोडासा रघुवंशामध्ये जन्म घेतला म्हणून रघुपती. कौसल्यामाई लाडाने राघव म्हणत होत्या म्हणून राघव. रघुपती राघव. राजाराम म्हणजे ज्या मोठ्या मुलाला राजगादीवरती बसवावं लागतं म्हणून त्याचं नाव राजाराम. पतित पावन म्हणजे अहिल्येचा ज्याने उद्धार केला, पतिताला ज्याने पावन केलं त्याचं नाव पतित पावन. रघुपती रघुवंशात जन्म घेतला म्हणून कौसल्यामाई लाडाने राघव म्हणत होत्या म्हणून राघव. पहिल्या मुलाला राजगादी मिळणार म्हणून राजाराम. आता अहिल्येचा उद्धार केला म्हणून पतिताला पावन केलं, पतित पावन. आता बनणार आहेत रामप्रभू सीताराम. आणि मग त्या नगरामध्ये माझे रामप्रभू प्रवेश करतात, ज्या नगराची आपण वाट पाहतात, मिथिला नगरी. आणि तिथे जात असताना विश्वामित्रासोबत आंबेराई मध्ये प्रभू जातात. विश्वामित्र ज्यावेळेस येतात मिथिले नगरीमध्ये, जनकाला समजलं राजा
जनकाला समजते की विश्वामित्र आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत, त्यांच्या स्वागतासाठी आपण गेलं पाहिजे. राजा जनक आणि शतानंद स्वागतासाठी जातात. विश्वामित्राचं स्वागत केलं, पण इतक्यात राम आणि लक्ष्मण आंबेराई बघून येत होते. आणि राम लक्ष्मणाला ज्यावेळेस जनक राजा बघतात आणि ते विचारतात विश्वामित्राला की हे राजाचे कुमार आहेत का ऋषींचे, एवढं तेज माझ्या रामप्रभूंचं. आणि मग विश्वामित्र सांगतात की ज्याने एका बाणात ताटिकेचा वध केला, सुभाऊचा नाश केला, मारीजेला 400 कोस पाठवला, गौतम पत्नी अहिल्याचा उद्धार केला, ते अयोध्येचे राजा दशरथ त्यांचे पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण. हे ज्यावेळेस रामप्रभूंचं वर्णन ऐकलं, शांत बसा महिला जरा, रामप्रभूंचं ज्यावेळेस हे वर्णन ऐकलं त्यावेळेस राजा जनकाच्या मनामध्ये विचार आला की हे माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होते, म्हणजे मी यांचा बाप झाला असतो, पिता झाला असतो. पण पुन्हा मनात येतं की जाऊ दे, यांचे पिता कोण आहेत, राजा दशरथ. पुन्हा मनात येतं हे माझ्याकडे शिकायला यायला पाहिजे होते, म्हणजे मी यांचा गुरु झालो असतो. पण जाऊ दे, आता यांचे गुरु कोण आहेत, वशिष्ठ. पण ही चान्स गेला म्हटले, पण आता तिसरा तर चान्स आहे ना, यांनी जर धनुष्य तोडला तर हे माझे जावई होऊ शकतात. राजाच्या मनात आलं आणि मग म्हटले की आता हे राजकुमार आहेत, यांच्यानुसार त्यांना निवास देणं हे राजाचे कर्तव्य आहे. मग त्यांना मिथिलेमध्ये घेऊन जातात, त्यांना त्यांच्या अनुरूप असा निवास स्थान दिलं. आणि मग प्रभू आणि लक्ष्मणजी म्हणतात, लक्ष्मणाचंच नाव घेऊन प्रभू म्हणतात विश्वामित्राला, म्हणतात की गुरुदेव मेरा छोटा भाई लखन नगर देखना चाहता है, दिखा कर लावू. जेव्हा मोठ्याचं काय काम असतं त्यावेळेस ते बारक्याचं नाव पुढं करतात. ते म्हणतात की माझा छोटा लक्ष्मण, त्याला नगर बघायचंय, त्याला जरा दाखवून आणू का. त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात जाओ जाओ राघव, सुफल मनोरथ होई तुम्हारे, जाओ म्हणतात. रामप्रभू येतात पुष्पवाटिकेमध्ये आणि इतक्यात राजा जनकाची मुलगी सीतामाई भवानी मातेची पूजा करण्याकरता त्या पुष्पवाटिकेमध्ये आपल्या सख्यांसोबत सीतामाई येते. आणि पण सीतामाईला माहित नाही हे कोण आहेत, पण सखीला माहित होता. आधी सगळ्या नगरामध्ये चर्चा होती. रामप्रभू पुढे चालतात, त्याच्या मागे लक्ष्मणजी चालतात. मग सर्वजण महिला म्हणतात की पुढे पुढे चालतो ना तो श्याम वर्णाचा, तो कौशल्याचा राम आहे, आणि मागे मागे चालतो ना जो गोरापान, तो सुमित्रेचा लक्ष्मण आहे. हे पहिल्यांदा महिला चर्चा करत असतात. पुढे चालतो तो राम आहे, मागे चालतो तो, अशा बऱ्याच महिला इथं आहेत मला माहिती आहे. आणि मग अशी चर्चा करत असताना सखी सुद्धा सांगते हे राम आहेत आणि हे लक्ष्मण आहे. सीतामाईला, सीतामाई आणि रामप्रभूने एकमेकाकडे दृष्टी टाकली. रामप्रभू लक्ष्मणाला सांगतात, लखन जी भैया वो जो सामने दिखाई दे रही ना, वो जनक जी की राजकुमारी सीता जानकी है. आणि मग लक्ष्मणजी सीतामाई एकमेकाकडे बघतात. असं झाल्यानंतर मग सखी म्हणते सीता चलो ये लोग कल भी आएंगे, हम भवानी माते की पूजा करने जाते हैं. मग सीतामाई सोबत सख्या मातेची पूजा करतात. पूजा केल्यानंतर मग आपल्या महालामध्ये सीतामाई जाते. रामप्रभू म्हणतात चलो लखन, गुरुदेव को गुस्सा आएगा, हम बहुत देर तक इस पुष्पवाटिका में आए हैं, हमें जाना चाहिए. तेव्हा विश्वामित्रजीकडे येतात. सायंकाळ झाली, फलाहार झाला, विश्राम झाला. आणि मग आता दुसऱ्या दिवशी राजाने यज्ञ ठेवला होता, म्हणजे धनुर्यज्ञ पण ठेवला होता की जो धनुष्य उचलेल त्याला माझी सीता देण्यात येईल. पण रावणासारख्याने सुद्धा धनुष्य हल्ल्या जात नाही. बाणासूर सुद्धा तिथं येऊन गेला, पण धनुष्य उचलल्या जात नाही. का? तो शिवशंकराचा धनुष्य होता. का बरं राजाने हा पण ठेवला की जो धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावेल तोच सीतेसाठी योग्य वर असेल. का तर 6 वर्षाची सीता आहे आणि जो धनुष्य उचलण्यासाठी 10,000 पैलवान लागतात, तो धनुष्य सीतामाईने त्या धनुष्याखालचं सारून काढलं. एक दिवस डाव्या हातात धनुष्य उचलला आणि उजव्या हातानं सारून काढलं. आणि मग जनक जे विचार करतात, हा धनुष्य उचलण्यासाठी एवढे माणसं लागतात, एवढे तर माणसं इथं आले नाही, मग याच्या खालचं सारून कोणी घेतलं? प्रश्न पडला. मग विचारलं, जानकी जी पिताजी, बेटी इस धनुष के नीचे का गोबर किसने लगाया? मैंने लगाया पिताजी. क्यों? बहुत दिन से सोच रही थी इसके नीचे कोई गोबर का लेप नहीं लगाता, तो मैंने लगाया. पण कसं लावला, कसं सारून घेतलं त्याच्या खालचं? ते म्हटले दाखवून दिलं.
फक्त सांगितलं नाही, डाव्या हातात उचललं ना उजव्या हातानं सारून दाखवलं, ऐसा गोबर लगाया पिताजी. मग राजा जनकाने डोळे मिटले. चली जा बेटी चली जा. राजाने विचार केला, जी माझी 6 वर्षाची सीता डाव्या हातानं धनुष्य उचलते, उजव्या हातानं सारून दाखवते, तर हिला हा योग्यच पाहिजे. त्याच्यासाठी जो धनुष्य उचलून प्रत्यंचा लावेल तोच माझ्या सीतेसाठी योग्य वर आहे. आणि म्हणून तो पण ठेवलेला आहे राजाने. आणि मग सर्व राजे सिंहासनावरती बसलेले आहेत. राजाने स्वयंवर मंडपामध्ये सर्वांना बोलवलं. आता राम लक्ष्मण हे त्यांच्या निवासस्थानी होते. आणि मग शतानंदाला सांगितलं, विश्वामित्र जी के साथ 2 राजकुमार आए हैं ना, उसको उनके साथ ले आओ स्वयंवर मंडप. तेव्हा शतानंद विश्वामित्राजीकडे जातात. राम प्रभू सोबत लक्ष्मणजीला सांगतात, राजा जनकाने तुम्हाला स्वयंवर मंडपामध्ये बोलवलं आहे. तेव्हा विश्वामित्र म्हणतात, चलो राघव चलो लखन, हम देखते हैं आज विजय किसकी होने वाली है. तेव्हा लक्ष्मणजी म्हणतात की मैं बताऊं गुरुदेव, आज विजय किसकी होने वाली, बताओ लखन. जिनके सर पर आप जैसे महात्मे का हात होना, आज विजय उसकी ही होने वाली है. का आपल्या डोक्यावरती बाळूमामाचा हात आहे, तर आपल्या जीवनामध्ये हार होऊच शकत नाही. लक्ष्मणजी म्हणतात, आमच्या डोक्यावरती तुमचा हात आहे ना, आम्हाला माहिती आज विजय कोणाचा होणार आहे. आणि मग जाता स्वयंवर मंडपामध्ये सगळेजण बसलेले आहेत. पण ज्यावेळेस राम लक्ष्मण विश्वामित्रासोबत स्वयंवर मंडपाच्या महाद्वारातून येतात, त्यावेळेस सर्वांचा नजरा राम लक्ष्मणाकडे. सर्वजण चक्क होतात. क्षणभर ते विसरूनच जातात आपण कुठे आहोत आणि आपण राजा आहोत. ते राम प्रभूकडेच बघतात, लक्ष्मणजीकडे बघतात. आल्यानंतर ते राजे सिंहासनावरती बसले. त्यांच्यापेक्षा जास्त उंच आसन माझ्या राम प्रभूचं आणि लक्ष्मणजीचं. विश्वामित्र तिथे बसलेले. बसल्यानंतर प्रत्येक राजा जाऊन तो धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतोय, पण कोणाकडून धनुष्य उचलल्या जात नाही. पण असे ज्यावेळेस सगळे राजे बसतात, धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतात, उचलल्या जात नाही. पण जनकजीला वाईट वाटलं, अरे मी जर हा पण ठेवलाय, पण हा पण कोणी पूर्ण करूच शकत नाही. म्हणजे माझ्या मुलीसाठी ब्रह्मदेवाने वर हा काही निर्माण केलेला नाही. राजा जनक सभेमध्ये उठून उभे राहतात. मुझे तो ऐसा लगता है कि ब्रह्मदेव ने मेरे जान की बेटी के लिए कोई वर निर्माण ही नहीं किया. असं जेव्हा शब्द उच्चारतात तेव्हा लक्ष्मणजीला राग येतात. लक्ष्मणजी रागीट स्वभावाचे. लक्ष्मणजी उठून उभे राहतात. महाराज जनक जी ने अब जो शब्द बोले हैं वो अनुचित है, क्योंकि रघुकुल के राजकुमार जिस जिस स्वयंवर मंडप में जाते हैं, जिस जिस युद्ध में जाते हैं, वहाँ ऐसे शब्द बोलने योग्य नहीं है. तुम्ही जे शब्द बोललात ना, जिथे आम्ही असो हे शब्द तिथे शोभत नाहीत. आम्ही रघुकुळातले आहोत. तेव्हा जनकजी शांत बसतात आणि विश्वामित्राची आज्ञा नाही तोपर्यंत रामप्रभू शांत आहेत. पण विश्वामित्र म्हणतात, राघव उठो और धनुष को तोड डालो. ज्यावेळेस रामचंद्र प्रभू आपल्या मनसकावरून खाली येतात, सर्व राजे, सीता माता, जनकजी, सुनैना माता सर्वजण बघतात रामप्रभूकडे. बघितल्यानंतर मग रामप्रभूने थोडा वेळ धनुष्याकडे बघितलं आणि एका हाताने धनुष्य उचलून एका हाताने त्याची दोरी ओढून धनुष्य तोडून टाकला. सियावर रामचंद्र की जय. जेवेळेस रामप्रभूने धनुष्य उचलला त्यावेळेस तिथे एवढा प्रकाश पडला, कोणालाही काहीच दिसेना. अनेक सूर्य ज्यावेळेस एकत्रित येतात एवढा प्रकाश असतो, तेवढा प्रकाश तिथे पडला. आणि पडल्याबरोबर धनुष्य तोडला रामप्रभूने. आणि मग रामप्रभूने धनुष्य तोडला. सीतामाईने पुष्पमाळा घेतली, रामप्रभूकडे निघाल्या. आणि एवढा आनंद सगळ्यात जास्त तिथे कोणाला झाला असेल तर लक्ष्मणाला झाला. लक्ष्मणानं डायरेक्ट उडी घातली त्या जनकाच्या पुढे. उडी घातली, जनकाने खाली मान घातली, लक्ष्मणाने छाती फुगवली. भावाचा विजय बघवेना एवढा विजय झाला. जनकाने तर खालीच मान घातली. आणि मग सीतामाई रामप्रभू उभे आणि मग सीतामाईने माझ्या रामप्रभूच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली. राघवाने घातली माला सखे ग आनंद कुणाला सखे ग आनंद सांगू कुणाला जनक आनंद सांगू कुणाला. राम आणि सीतामाईचा विवाह सोहळा झालेला नाही, स्वयंवर झालेला आहे. फक्त पुष्पमाला अर्पण केलेली आहे. आकाशाशी जडले नाते, जडले नाते धरणी माते
सीतामाईचे स्वयंवर इथे संपन्न होत आहे. आजची कथा इथेच विश्राम घेते. उद्याची कथा श्रवण करण्याकरता सर्वांनी उद्या या बाळूमामाच्या अशा